आज मी तुमच्यासाठी खास सोल्याची म्हणजे तुरीच्या दाण्याची कचोरीची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर हिवाळ्यात तर विदर्भामध्ये सोल्याची वानच नसते, पोत्यानी सोले येतात। मला माहिती आहे रेसिपी टाकायला उशीर झाला, सीझन गेलेला आहे, पण व्हिडिओ तसाच मोबाईलमध्ये पडून राहिला असता आणि तो मला पुढच्या वर्षीच टाकावा लागला असता, म्हणून रेसिपी अपलोड करत आहे। तर सगळ्यात आधी आपण मैदा भिजून घेणार आहे। त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतला, त्यात ओवा टाकला, थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर तेल मैद्याला छान चोळून घ्यायचं आणि एक मूठ बांधून बघायची। घट्ट मूठ बांधल्यानंतर आपल्याला मस्तपैकी जसं आपण चपातीला म्हणजे पोळीसाठी आटा भिजवतो ना, तशा पद्धतीने नरम भिजून त्याला झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण सारण बनवूया। तर त्यासाठी मी 2 वाटी सोले भाजत ठेवलेले आहे। तोपर्यंत मी चटणी बनवून घेणार। त्यासाठी मी हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, धने, जिरे, मीठ आणि लसूण हे सगळं व्यवस्थित बारीक केलं। भाजलेले सोले जे आहे ते बाजूला काढले, तेलामध्ये मोहरी टाकली, मिक्सरमधून बारीक केलेली चटणी टाकली, ती छान व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हळद, गरम मसाला आणि तिखट टाकलं। हे जळायला नको म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर आपण जे सोले म्हणजे तुरीचे दाणे बारीक करून घेतले होते ते टाकले आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण सोपच ॲड नाही केली आहे। मग थोडंसं तेल ॲड करून सोप छान फ्राय करून घेतली। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं होतं, पण त्याच्या आधी मी इथे टाकलेला आहे आमचूर पावडर, चाट मसाला, थोडंसं लिंबू आणि मीठ कमी पडलं असेल तर मीठ टाका तुम्ही आणि थोडंसं कोथिंबीर टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सारण झालेलं आहे रेडी, थोडंसं थंड होऊ द्यायचं त्याला आणि त्यानंतर आपण जो उंडा भिजून ठेवला होता त्याचे मी 9 गोळे केले। आता प्रॉपर हलवाई कशी कचोरी पॅक करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर 2 जे गोळे आहेत आपण बनवलेले होते त्यातले 2 गोळे मी घेतले, ते एकावर एक ठेवले, त्याची छान खोल पारी केली पातळशी आणि मोठा सारणाचा गोळा त्यात भरला। आता एक्स्ट्राचं जे आहे ते असं पद्धतीने मी वर काढणार आहे आणि त्याला छान असं प्रेस करून वर काढणार व्यवस्थित। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बरोबर एका कचोरीचं जे उंडा आहे तो बरोबर बाहेर पडतो बघा, बघितलंच तुम्ही। आणि आता ही कचोरी अशा पद्धतीने पॅक झाली की तुम्हाला दिसणारही नाही कुठं पॅक झाली आहे, अगदी बॉल तयार झाला आहे असं वाटेल आणि तिला छान तळव्यानी अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं आहे। लाटायची सुद्धा गरज नाही, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लाटू शकता पण काही गरज नाही आहे। आणि जर तुम्ही चपातीसारखा मैदा भिजवलेला असेल छान नरम, तरच तुमची कचोरी अशा पद्धतीने होऊ शकेल आणि अशी कचोरी बांधली तर ती तेलात अजिबात फुटत नाही, माझ्यावर विश्वास ठेवा। तर अगदी मीडियम तेल मी गरम केलं, अगदी मंद आचेवर गॅस ठेवला आणि छान बदामी रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी आपण कचोऱ्या तळून घेणार। नंतर मीडियम गॅसवर कचोरी आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। तर आपल्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये मटारसोबत ही कचोरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।